नमस्कार, मी फराह खान. जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत कर्मा न्यूमरोलॉजीच्या सौ मानसी काळे. काळेजी, स्वागत आहे तुमचं या विशेष कार्यक्रमात. आणि आपण पाहिलेलं आहे कर्मा न्यूमरोलॉजी एक प्रसिद्ध आणि नामवंत संस्था आहे, ज्या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना अंकशास्त्राच्या सहाय्याने वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मागील अनेक वर्षांपासून सातत्याने प्राप्त होते, ज्यामुळे अनेकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा आणि योग्य गती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर कर्मा न्यूमरोलॉजीच्या सर्वेसर्वा सौ मानसी काळे, ज्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अंकशास्त्र तज्ञ अशा पुरस्काराने जानेवारी 2017 मध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आणि लोभसवाण व्यक्तिमत्व, सहज संवादातून मार्गदर्शन करण्याचं अद्भुत कौशल्य, अंकशास्त्र या विषयावरील प्रभुत्व अशा सर्व संपन्न गुणांनी युक्त सौ मानसी काळे आज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतातील काही भागात सातत्याने दौरे करणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या एकमेव महिला अंकशास्त्र तज्ञ आहेत. आजच्या घडीला अंकशास्त्र प्रशिक्षण आणि मार्गदर्शनासाठी कर्मा न्यूमरोलॉजी हा एक ब्रँड नेम आहे. आपण आजच्या या विषयावर चर्चा करणारच आहोत. मात्र त्याआधी मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की तुम्हालाही आजच्या अंकशास्त्र या विषयावर मानसी काळे यांना प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता. मानसीजी, तर आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये. न्यूमरोलॉजी म्हणजे काय हा बेसिक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो, तो म्हणजे न्यूमरोलॉजी म्हणजे नेमकं काय? न्यूमरोलॉजी म्हणजे तुमच्या जन्मतारखेचा अभ्यास, जन्मतारखेत असलेला नंबर, तुमचा जो आहे महिना, वार, तुमचं साल, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे न्यूमरोलॉजी. आणि न्यूमरोलॉजीत आपण काय करतो, तुमच्या गुण आणि दोषांचा अभ्यास बघतो की तुमच्यामध्ये गुण काय आहेत, तुमच्यामध्ये दोष काय आहेत, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे न्यूमरोलॉजी. तर याच्यामध्ये अंकांची ओळख कशी असते? म्हणजे अंक जे तुम्ही आता सांगितलेलं आहे, डेट ऑफ बर्थ असेल किंवा इतर अंक असतील, तर त्याला कशा प्रकारे या ठिकाणी सेट केलं जातं? न्यूमरोलॉजीमध्ये 1 ते 9 अंक असतात. 1 नंबर आपण म्हणतो सूर्याचा नंबर. सूर्य, मान, पद, प्रतिष्ठा, सन्मान, आणि सूर्याशी त्याचा रिलेट होतो म्हणजे ग्रहांशी त्याचा रिलेट होतो. 2 नंबर चंद्राचा नंबर. चंद्रमा मनसोजा आहे, चंद्रमा मनाचा कारक आहे, चंद्रामुळे भरती आवटी होते. चंद्र तुमच्या मनाशी कारक असतो, तो मनाच्या भावना दर्शवतो, त्याला आपण 2 नंबर म्हणतो. 3 नंबर हा गुरुचा नंबर असतो. गुरु म्हणजे दैवगुरु. 2 गुरु असतात, एक दैवगुरु, एक दैत्यगुरु. तर 3 नंबर गुरुचा नंबर असतो. 4 नंबर हा राहूचा नंबर असतो. तुम्ही जर का नवग्रहांच्या मंदिरात गेलात तर नवग्रहांची जर का मूर्ती पाहिलीत तर राहूची मूर्ती म्हणजे फक्त वरचा भाग असतो आणि केतूची मूर्ती म्हणजे फक्त खालचा भाग असतो. एकदा समुद्रमंथन जेव्हा चाललं होतं पौराणात, तेव्हा इकडे देव होते, इकडे राक्षस होते. राक्षसांमधला एक राक्षस उठला, देवांमध्ये जाऊन बसला. त्यांनी अमृत पिलं, तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्र फेकलं, तेव्हा त्या राक्षसाचा एक भाग पडला एकीकडे, त्याला आपण म्हणतो 4 नंबर राहू, आणि खालचा भाग पडला एकीकडे, त्याला आपण म्हणतो 7 नंबर केतू. तर 4 आणि 7 याची ओळख ही होईल. 6 नंबर हे दैत्यगुरु आहेत. 8 नंबर हा शनीचा नंबर आहे. 9 नंबर हा मंगळाचा नंबर आहे. तर हे सगळे नंबर्स तुमच्या बर्थडेटमध्ये किती वेळा आले, ते किती नाही आले, या सगळ्याचा अभ्यास आपण न्यूमरोलॉजिकली करतो. म्हणजे 1 ते 9 हे क्रमांक महत्त्वाचे असतात. 1 ते 9च नंबर असतात. ओके, हेच फक्त नंबर न्यूमरोलॉजी मध्ये असतात. 1 ते 9 असतात आणि त्याचे सगळे कॉम्बिनेशन जे असतात ते न्यूमरोलॉजी. अच्छा, आणि हे जे नंबर्स आहेत त्यांचे वैशिष्ट्य काय असतं? 1 नंबर मी तुला जसं म्हटलं तसं सूर्याचा. सूर्य मनाचा, सूर्य म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व, कलागुण. सूर्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये बलवान असतात. 2 नंबर इमोशन असतात. 3 नंबर गुरुचा नंबर आहे, त्यामुळे तुम्ही सल्ला कसा देताय लोकांना, तुमच्यामध्ये काय नॉलेज आहे ते होतं. 4 नंबर थोडं दबंग नेतृत्व असतं, डिप्लोमॅटिक थोडे ते असतात. 5 नंबर हा बुधाचा नंबर असतो. बुध बॅलन्स नंबर असतो. बुध कम्युनिकेशन, बिझनेस यामध्ये जास्त चांगला असतो. 6 नंबर हा शुक्राचा नंबर आहे. शुक्र नेम, फेम, मीडिया लाईन या सगळ्या गोष्टींना बिलीव्ह करतो. 7 नंबर स्पिरिच्युअलिटी आणि तुमच्यामध्ये रिसर्च प्रक्रिया किंवा ऑकल सायन्सकडे तुम्ही जास्त झुकलेले असता. 8 नंबर हा शनीचा नंबर असतो. शनीला सगळे घाबरतात. शनी थोडे हट्टी, थोडेसे वेगळे लोक असतात, थोडेसे अडॅप्टिव्हिटी नसलेले लोक असतात, पण खूप चांगले असतात. 9 नंबर हा मंगळाचा नंबर आहे. मंगळ हा समाजसेवाकारक किंवा एक थोडंसं ॲग्रेशन जे म्हणू आपण ते मंगळामध्ये दिसतं. हे 9 नंबरचे 9 कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळे असतात, पण तो तुमच्या बजेटमध्ये किती वेळा आला, किती वेळा नाही आहे, या सगळ्या गोष्टीचा जास्त अभ्यास केला जातो. तर याच्यावरून काही मूल्यांक आणि भाग्यांक काढले जातात. तर मूल्यांक आणि भाग्यांक यांचा काही परस्पर संबंध आहे का?
मूल्यांक आणि भाग्यांकाचा खूप जवळचा संबंध आहे. जर पिक्चर चांगला चालायचा असेल तर तुमचा ॲक्टर पण चांगला पाहिजे आणि डिरेक्टर पण चांगला पाहिजे. जर का ॲक्टर चांगला नसेल तर तुमचा पिक्चर चांगला बसणार नाही आणि डिरेक्टर चांगला नसेल तरी पिक्चर होणार नाही. नुसतं ॲक्टिंग करून फायदा नाही किंवा नुसतं डिरेक्ट करून पण फायदा नाही. त्यामुळे तुमचा ॲक्टर डिरेक्टर, जसं आपण म्हणतो की आयुष्याची गाडी चांगली चालायची आहे तर त्या गाडीसाठी तुमचा ॲक्टर पण चांगला पाहिजे, डिरेक्टर पण चांगला पाहिजे. म्हणजे भाग्यांक आणि मूलांकाचा संबंध परस्पर व्यतिरिक्त खूप चांगला व्हायला पाहिजे. नक्कीच आपल्याकडे प्रेक्षकांचे कॉल देखील यायला सुरुवात झालेली आहे. विजय देशपांडे आहेत पुण्याहून. विजय, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, माझा जन्मतारीख 5 आहे, 5/1/65. हा बोला. 5/1/65. मला व्यवसायात खूप अडचणी येतात. म्हणजे माझं जमिनीच्या ह्याच्यातलं मी काम करतो. अच्छा, तर तुम्हाला हे विचारायचं न्यूमरोलॉजीनुसार याच्यावर काय उपाय असतील किंवा काय कारण काय आहे यांच्या या समस्येचं? जमिनीच्या रिलेटेड काम करतात म्हणतात ते. बरं सर, तुमचं आत्ताच्या घडीला प्रॉपर्टीसाठी 2018 हे वर्ष खूप चांगलं आहे. 2018मध्ये मी मान्य करते की हे वर्ष थोडं तुम्हाला स्लो डाऊन आहे, पण 18मध्ये तुम्ही जर का अजून ह्यांनी काम केलं तर खूप चांगलं होऊ शकतं. तुमच्या नावाचं स्पेलिंग खूप छान जातं आहे विजय. तर विजय ह्या नावाची सिग्नेचर तुम्ही प्रॉपर करा आणि तुमचे जे काही डील्स आहेत ते डील्स तुम्ही 1 नंबरला जास्त फायनल केलेत तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो आणि 2018 तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. नक्कीच. आणखी एक कॉल आहे आपल्याला, बीड वरून आहे कुलदीप. कुलदीप, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला कुलदीप. माझी बर्थडे 29/3/2002 आहे. ओके, 23/2012 आणि महिना कोणता आहे? 2002. 2002 महिना. काय मार्गदर्शन कला भाग विषय. ओके, महिना कोणता आहे? 29/3. 29/3. अच्छा, मार्च. 29 मार्च 2002. अच्छा, तुम्हाला कशावर मार्गदर्शन पाहिजे? अच्छा, यांच्याविषयी काय सांगाल? तुम्हाला हा मुलगा खूप इमोशनल आहे. 29/3/2002 याच्यामध्ये आपण जर का बघायला गेलो तर 2चा इफेक्ट जास्त आहे. जसं मी आत्ता म्हणलं की चंद्रमा मनसोजा आहे, चंद्रमा मनाचा कारक आहे. हा मुलगा खूप इमोशनल असेल आणि याच्यामध्ये कम्युनिकेशनचा खूप प्रॉब्लेम असेल. हा स्वतःच्या ज्या गोष्टी आहेत त्या पटकन एक्सप्रेस करू शकत नसेल. तर ह्यांनी सूर्याची उपासना जास्तीत जास्त करावी, सूर्यमंत्र, सूर्ययंत्राचा जप करावा आणि थोडं स्वतःला एक्सप्रेस करावं, डिप्रेशनमधनं बाहेर यावं. नक्कीच. आपल्याला कॉलवर कॉल येत आहेत. वर्ध्याहून देखील आपले एक प्रेक्षक विवेक प्रधान आहेत. विवेक, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, माझी 15/19/95. हॅलो. हा बोला. बोला विवेक. हॅलो. हा बोला. माझी डेट ऑफ बर्थ 15/19/95. तुमचा टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा विवेक. तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये विवेक. बहुतेक विवेकशी संपर्क होऊ शकत नाही आपला. मात्र या ठिकाणी कॉल्स येत आहेत आपल्याला, बरेचसे कॉल आहेत वेटिंगमध्ये. तर आणखी एक प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे की अंकशास्त्राचा व्यावहारिक याच्यामध्ये कशा प्रकारे उपयोग होतो जीवनात? अंकशास्त्राचा उपयोग तुम्हाला व्यावहारिक जीवनात खूप प्रमाणात होतो की तुमचं स्पेलिंग कुठल्या नंबरवर जात आहे, तुम्ही कुठल्या नंबरवर घर घेतलं पाहिजे, तुमचा लकी नंबर कोणता असावा, तुमच्यासाठी असणारे जे नंबर्स फायदेशीर आहेत किंवा कलर्स तुम्ही कुठले वापरावे, तुम्ही सही कशी करावी, तुम्ही बिझनेसचं नाव कसं ठेवावं आणि बिझनेसला तर खूप उपयोगी पडेल नाव, किंवा तुमच्या ह्याचं व्हिजिटिंग कार्ड कसं असावं. व्हिजिटिंग कार्ड ही तुमची एनर्जी एक्सचेंज असते. तर तुम्ही तुमच्या बिझनेसचं जर का व्हिजिटिंग कार्ड प्रॉपर बनवलं, तुमच्या बिझनेसचं नाव जर का चांगल्या नंबरला जात असेल तर खूप चांगला उपयोग होईल त्याचा. आणखी एक कॉल आहे आपल्याला, प्रतीक्षा शिंदे आहेत डोंबिवलीहून. प्रतीक्षा, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार, बोला. माझा प्रश्न मुलीविषयी आहे. माझी मुलगी तेजश्री शिंदे. अच्छा. तिचं 20/10/92 आहे जन्मतारीख. 20/10/92. अच्छा. आणि दुपारी 12:32 जन्म आहे तिचा. 12:35 जन्म आहे. 20/10/92. हा, अच्छा, ठीक आहे. काय प्रश्न विचारायचा तुमचा? प्रश्न काय? जन्म आहे आणि तिचं लग्नाविषयी माझा हे प्रश्न आहे. आणि एक मुलग्याची आम्ही पत्रिका पण मागवले. अच्छा, तर तिचं लग्न कोणाशी होईल, कधी होईल, कसं होईल याविषयी बहुतेक त्यांना चिंता असेल. आलेलं आहे, तर त्याची जन्मतारीख सांगू का तुम्हाला? ते मॅच मुलाची सुद्धा. ठीक आहे, सांगा.
त्याची जन्मतारीख 10 हां 10 किती 10/2/87 10/2/87. 87. अच्छा, आणि त्याचे रत्नागिरीला जन्म आहे. रत्नागिरीचा जन्म आहे. 87. हा. ओके, काय मॅडम जुळू शकते ही जन्मतारीख, नाही जुळत असं नाही, पण थोडं कॉम्प्रोमाइजिंग हा पार्ट आहे, कारण तुमची मुलगी खूप इमोशनल आहे, तर तिला समजून घेणारा नवरा पाहिजे. तर ही 2 नंबरची आहे आणि तो 1 नंबरचा आहे. तर न्यूमरोलॉजीमध्ये 1 आणि 2 नंबर हे एकमेकांना पूरक असतात. या दोन्ही नंबर 1 आणि 2 या दोन्ही नंबर्सला तुम्ही प्रॉपर त्यांचा परस्पर संबंध खूप चांगला असतो, त्यामुळे त्याच्याशी जुळू शकतं. जुळायला मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. आणि हिच्या बाबतीत मला पुढच्या वर्षी जास्त चांगले योग दाखवतात, तर तिने पुढच्या वर्षीसाठी खूप चांगले प्रयत्न केले तर खूप चांगलं. नक्कीच. आणखी एक कॉल आपल्याला येतोय. प्रशांत आळवे आहेत विरारवरून. प्रशांत, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम माझं पूर्ण नाव प्रशांत आळवे. हां बोला. जन्मतारीख आहे 20 ऑगस्ट 1969. 20 ऑगस्ट 1969. अच्छा. आणि मी अजून करिअर मध्ये सेटल झालेलो नाहीये, नोकरीमध्ये नाही आणि धंद्यामध्ये नाही, तर ते कसं काय होईल? अच्छा, त्याविषयी आहे त्यांचा प्रश्न. बघा सर, मेन तुम्ही म्हणताय की मी नोकरीमध्ये आणि ह्याच्यामध्ये सेटल झालेलो नाही आहे. कुठलाही बिझनेस कम्युनिकेशनच्या जोरावर जास्त प्रकारे चालत जातो. तुमचं कम्युनिकेशन थोडंसं वीक आहे, त्याला थोडं वाढवा. तुम्ही तुमच्या गोष्टी एक्सप्रेस करायला शिका. आणि म्हणजे मला मान्य आहे की थोडेसे अडथळे येत आहेत, बाकीच्या गोष्टी होत आहेत, पण 2020ला खूप चांगलं तुमचं वर्ष दाखवत आहे. तर कुठलाही बिझनेस एकदा लगेच तर नाही सेटल होत, तर तुम्ही आत्ता जर का पेरलं तर 20ला खूप चांगलं उगवेल. तर तेवढं पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये पाहिजे, तेवढी विल पॉवर तुमच्यामध्ये पाहिजे, तुम्ही ती वापरा. नक्कीच 2020ला तुमचा फायदा होईल. आणखी एक कॉल आहे आपल्याला. चंद्रपूरहून आहे श्रीपाद. श्रीपाद, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला. मॅडम मला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे सक्सेस मिळत नाही. अच्छा, त्याकरिता प्रश्न विचारून सक्सेस मिळत नाही कोणत्या कामामध्ये? सक्सेस मिळत नाहीये. तुमची जन्मतारीख 19/12/89. 19/12/89. यांना सक्सेस मिळत नाहीये, याविषयी काय सांगाल? तुमची न्यूमरोलॉजी काय सांगते? सध्याच्या घडीला ते दिशाहीन आहेत, थोडेसे डायरेक्शनलेस आहेत, त्यांना कळत नाही आहे नक्की काय करायचं आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं ॲक्शनच घडत नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की न्यूमरोलॉजिकली स्पेलिंग, नंबर, सिग्नेचर, कलर्स हे जर का त्यांनी वापरले तर ॲटोमॅटिकली त्यांना तो एक पुश मिळेल. कुठलंही हे जे शास्त्र आहे याचा एक पुश म्हणून एक आपल्याला एक धक्का म्हणून किंवा एक त्याचा हिंट म्हणून वापर करायचा असतो. तर ह्याचा थोडासा तुम्ही धक्का म्हणून वापर केलात तर नक्कीच तुमचं चांगलं होईल. कलर, नंबर्स, कारण तुमचा पिरियड खूप चांगला दाखवतोय मला. जेव्हा आपला पिरियड तेव्हा चौके छक्के, जेव्हा आपला पिरियड नसतो सरपटी खेळायचं असतं, तर दिस इज राईट पिरियड फॉर यू. तर तुम्ही ॲक्शन करा सर, होईल तुमच्याकडनं. ती ॲक्शन मला फार गरजेची आहे, कारण तुमच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी आहेत, फक्त तुम्ही करा आणि पॉझिटिव्हली करा, निगेटिव्हली नको. नक्कीच. आता तुम्ही स्पेलिंगचं सांगितलेलं आहे, स्पेलिंग सांगितलंय, त्याचबरोबर नंबरिंग देखील सांगितलंय, तर स्पेलिंगचं काय महत्त्व आहे यामध्ये? कुठलाही तुमचं जे नावाचं स्पेलिंग असतं त्याच्या व्हायब्रेशन खूप खेचतात. नाव माणसाला वर आणतं, नाव माणसाला खाली नेतं. तर तुमचं नाव त्या नंबरवर जायला पाहिजे. समजा तुम्ही 2 नंबरचे आहात आणि तुमचं नाव जर का 8 नंबरवर जात असेल तर 8 नंबर हा शनीचा नंबर असतो, 2 नंबर हा चंद्राचा नंबर असतो, 2 नंबर रिप्रेझेंट करतो पाणी आणि 8 नंबर रिप्रेझेंट करतो लोखंड. पाणी आणि लोखंड जर का एकत्र आलं तर त्या माणसाला गंजच लागणार, रस्टच होणार. तर त्यांनी त्याचं स्पेलिंग, त्याच्या व्हायब्रेशन जर का प्रॉपर नंबरवर गेल्या तर त्याच्याने तुम्हाला खूप चांगले व्हायब्रेशन मिळतात. आता पिक्चरचे लोक किंवा पिक्चरची नावं, सिरियलची नावं त्या नंबर्सला जात आहेत, त्या अक्षरांवर ते ठेवत आहेत, त्याचा त्यांना प्रोग्रेस होतोय. नक्कीच, अगदी बरोबर आहे. म्हणजे जीवनाला दिशा मिळतेच, त्याचबरोबर इंटरेस्टिंग देखील हे वाटते. आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. ब्रेकनंतर जय महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत सौमानसी काळे. काळेजी, तुम्ही न्यूमरोलॉजीविषयी एवढ्या छान पद्धतीने मार्गदर्शन करताय आणि आम्हाला सगळ्यांना श्रोत्यांचे देखील कॉल्स येत आहेत. तर याविषयी स्टडी कशी करतात, म्हणजे याचा अभ्यासक्रम काय असतो आणि कुठे तो अवेलेबल असतो? मी स्वतः न्यूमरोलॉजी शिकवते. आपण गेली 2 वर्ष न्यूमरोलॉजी शिकवतो आहे. ज्यांना कुणाला शिकायचं आहे, याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की स्वतःला कळावं, हा जर का इंटरेस्ट असेल तर त्यांनी शिकू शकता. पुण्याला माझा क्लास आहे आत्ता 27 आणि 28 मेला पुण्याला.
आपल्याला हे पिक्चर्स दिसत आहेत की जे आपण क्लासमध्ये शिकवतो. 2 दिवसाचा क्लास असतो, सकाळी 10 ते 6 असतो तो. त्याच्यामध्ये जेवण, चहा, नाश्ता, स्टडी मटेरियल आणि मी स्वतः शिकवते 2 दिवस. की न्यूमरोलॉजीचा तुम्हाला जर का पोर्शन पेपर बघायचा असेल तुम्ही माझ्या वेबसाईटला बघू शकता. माझी वेबसाईट आहे www.karmanumbers.com. याच्यामध्ये आपण फुल सिलॅबस टाकला आहे. वयाची ह्याला अट नाही आहे. कुणीही तुम्ही बघशील तर त्याच्यात कितीतरी लोक आहेत ज्यांनी न्यूमरोलॉजी शिकले आहेत. लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत लोक येऊन शिकू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील की तुम्हाला तुमचे नंबर्स, कलर, सिग्नेचर आणि ही न्यूमरोलॉजी कशी वर्क करते या सगळ्याचा तुम्हाला अभ्यास करता येईल त्याच्यामध्ये. आणि वैयक्तिक मार्गदर्शन घ्यायचं असेल तर गोव्यामध्ये मी आत्ता आहे, त्यानंतर कोल्हापूरमध्ये आहे, पुणे आणि ठाण्याला आपले ऑफिस आहेत. तर तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी मला फोन करून अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. नक्कीच. आणखी एक कॉल आहे आपल्याला. स्वाती गुरव आहेत अलिबागहून. स्वाती, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला. माझ्या मुलीची जन्मतारीख आहे 9/11/95. हां 9/11/95. तिचं आता शिक्षण झालंय, BCA झालंय पूर्ण. अच्छा. आता पुढे आणि तिचा स्वभाव खूप रागीश वगैरे आहे, तापट. तिचं शिक्षण आणि करिअर पुढचं कसं काय होईल याविषयी त्यांना शंका आहेत, काही समस्या आहेत. मॅडम म्हणतात तसंच आहे. जे आता आपण म्हणलो मुलांक आणि भाग्यांकांचा परस्पर संबंध काय आहे, तर मुलांक आणि भाग्यांकाचा परस्पर संबंध म्हणजे आता ह्या मुलीची बर्थडेट आहे 9/11/1995. तिचा मुलांक येतो 9 आणि भाग्यांक येतो 8. त्यामुळे 8 असल्यामुळे त्या ज्या म्हणतात की ती चिडचिड करते किंवा तापट आहे, तर त्याचंच ते स्वरूप आहे. हिच्या बर्थडेटमध्ये बऱ्याच वेळा 9 येतो, त्यामुळे तापटपणा तिच्यामध्ये खूप आहे. तिच्यामध्ये ॲक्शन घडतच नाही, नुसतं इगो, हट्टीपणा. त्यामुळे ती ॲक्शन घडायची खूप गरज आहे. तिने आत्ता जर का सर्व्हिससाठी प्रयत्न केले तर तिला नक्कीच सर्व्हिस लागू शकते. तिने प्रयत्न करावे आणि तिने कुठल्याही परिस्थितीत हातात एक शुक्राचा जो खडा असतो तो घातला तर नक्कीच फरक पडेल. नक्कीच. आणि याविषयी सगळ्यांच्या मनात प्रश्न उमलताना आपल्याला दिसत आहेत. पुण्याहून आहेत वैष्णवी फाळके. वैष्णवी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला. माझी बर्थ डेट आहे 25 जान. अच्छा. 2002. ओके, 25 जानेवारी 2002. तुमचा प्रश्न काय आहे वैष्णवी? मी आता जस्ट 10th ची एक्झाम दिलेली आहे, तर माझं पुढे करिअर कसं असेल आणि मी कुठली फील्ड घ्यावी आता पुढे? तुला काय आवडतं? तुला काय आवडतं? सायन्स. हिच्या बर्थडेटमध्ये 7-3चं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे ही स्पिरिच्युअलिटीकडे पण जाऊ शकते. हिच्यामध्ये रिसर्च पार्ट खूप आहे, हिला अभ्यास करायला आवडतो. तर हिने ह्याच्या टीचिंग लाईन किंवा एक आपण म्हणतो PhD, रिसर्च या गोष्टींकडे ती जर का गेली तर नक्कीच चांगलं होईल. आणि सायन्स तू घेच 10वी-12वीमध्ये. आणखी एक कॉल आहे आपल्याला मुंबईहून. योगिता परब आहेत. योगिता, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मला माझ्या मुलाबद्दल विचारायचं होतं. माझ्या मुलाचं नाव आहे तनुल अर्जुन परब. अच्छा. त्याचा बर्थ डेट आहे 7 एप्रिल 2015. सॉरी, 2015. 7 एप्रिल 2015. तर आता तो 2च वर्षांचा आहे, पण मला त्याच्या भविष्याबद्दल विचारायचं आहे की त्याचं शिक्षण आणि त्याचं करिअर म्हणजे त्याच्याबद्दल मला प्रश्न आहे थोडं. काय सांगा? आत्ताशी 2 वर्षाचा आहे तो. तरी पण मॅडम मी असं सांगेन तुम्हाला की त्याच्या नावाचं स्पेलिंग, अजून त्याचं नाव कुठेही रेकॉर्ड झालेलं नाही आहे, तर त्याच्या नावाचं स्पेलिंग तुम्ही कुठल्याही तज्ञाला दाखवा, कुणालाही दाखवा आणि त्याच्या नावाचं स्पेलिंग प्रॉपर नंबरवर करून घ्या, जे आत्ता जात नाही आहे. नावाच्या व्हायब्रेशन खूप खेचतात आणि तुमच्याकडे वेळ आहे, कारण तो आत्ताशी 2 वर्षाचा आहे, त्यामुळे तो शाळेत गेला नाही, त्याचे कुठलेही डॉक्युमेंट्स बनलेले नाही आहेत. तर तुम्ही नावाचं स्पेलिंग जास्तीत जास्त चांगलं करून घ्या आणि त्याला कायम सूर्याची उपासना किंवा मंत्र अथर्वशीर्ष जे आहे ते त्याला ऐकवा. तो आता एवढ्या लहान वयात म्हणणार नाही, पण तुम्ही त्याला ऐकवू शकता. नक्कीच. आता आपण अभ्यासक्रमाविषयी बोलत होतो न्यूमरोलॉजीच्या थोड्या वेळापूर्वी, तर त्याविषयी काय सांगाल? अभ्यासक्रम नेमका कशा पद्धतीने असतो? तुम्ही सांगितलं की या वेळेमध्ये आपण घेत होते, तर अभ्यासक्रमात काय काय असतं? ह्याच्यामध्ये आपण मुलांक भाग्यांकाचा अभ्यास, नंबरची माहिती किंवा तुमची सही कशी असावी, स्पेलिंग कसं बनवावं, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकवतो. आणि एकदा तुम्ही शिकलात, तुम्हाला नॉलेज आलं, तर तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी करता येतात. नॉलेज कधी वाया जात नाही. तर ते नॉलेज तुम्ही शिकायचं असेल तर तुम्ही ते शिकू शकता. कन्सल्टेशन हवं असेल तर कन्सल्टेशन घेऊ शकता. नक्कीच. आणखी एक कॉल आहे आपल्याला. शशी किरण आहेत बीडवरून. शशी, तुमचा प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो. नमस्कार. नमस्कार, बोला. जन्मतारीख माझी 15/4/1998 आहे. 15/4/1998. प्रश्न काय आहे तुमचा?
हा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आहे. तर नोकरी संदर्भात काय सांगाल, म्हणजे लागेल कशी लागेल किंवा दुसऱ्या क्षेत्रात वळेल असं? विषय वगैरे काही राहिले नाही ना? नाही विषय निघाले. मग ह्या वर्षात तुला चांगला अभ्यास करायचा आहे. पहिले इंजिनिअरिंग कंप्लीट करायचं आणि मग आपण नोकरीला बघू, कारण अभ्यास थोडा कमी दाखवतोय. तो अभ्यास तुला करायचा आहे आत्ता पहिले, मग आपण बघू नोकरीसाठी. अच्छा, हे तर आहेच. आणि त्याचबरोबर जो अभ्यासक्रमाविषयी आपण बोलत होतो त्याचा वेळ किती असतो? तुम्ही ड्युरेशन सांगितलेलं आहे, मात्र एक किती महिने त्याचा कालावधी असतो? मॅडम, माझा विश्वास नाही आहे 6 महिन्यांवरती, कारण 6 महिने आपण अर्धा तासाचा कोर्स असतो आणि मग ते 6 महिन्यात आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणाला वेळ नाही आहे की एवढ्या 6 तास म्हणजे 6 महिने करायचे आणि अर्धा तास मग माणसाचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. तर मी सलग शिकवते. सलग आपण 18 तास शिकवतो की सकाळी 10 ते 6 तुमच्यामध्ये कंटिन्युटी राहते. पुढे काय शिकलो काय शिकलं ह्याचा क्रमवार कळतो आणि शेवटी जर का 6 महिन्याचा करायला गेलो सिलेबस, तरी एकूण एक वेळ तीच होते की एवढे महिने आणि एवढे हे 2 दिवस. तर आपला 2 दिवसाचा क्लास आहे. सकाळी 10 ते 6 असेल. पुण्याला आहे तो 27 आणि 28 तारखेला. गोव्यामध्ये मी वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आहे. कोल्हापूरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, अलिबागमध्ये मी असते आणि ठाण्यामध्ये माझं ऑफिस आहे. नक्कीच. आणखी एक कॉल आहे आपल्याला. कविता आहे ठाण्यावरून. कविता, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझ्या मुलाबद्दल विचारायचं आहे. तो त्याचं प्रसाद मस्के नाव आहे. 23/7/91. अच्छा, 23/7/91. तो आता सध्या मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण त्याला म्हणजे सगळ्या म्हणजे यश येत नाही असं कुठच्याच गोष्टी जॉबच्या बाबतीत. तर रूम घ्यायचं चालत म्हणजे कशात अपयश येत सगळ्या गोष्टी. त्याला प्रॉब्लेम चालू आहे सारखी. अच्छा, नाव काय सांगितलं मुलाचं? मुलाचं नाव प्रसाद मस्के. प्रसाद मस्के आणि 23/7/91. 23/7/91. याविषयी काय सांगाल? प्रसाद, त्याला सारखं पुश करायची गरज लागते. त्याला सारखं एक सपोर्ट सिस्टीम लागते. असं कोणीतरी सारखं पुश करायचं आहे, धक्का मारायचा आहे. प्रत्येक ठिकाणी कोणी नाही येणार. तो आता 26 वर्षाचा आहे, तर त्यांनी त्याच्यामधली विल पॉवर वाढवायला पाहिजे, स्वतः काम करायला पाहिजे आणि जायला पाहिजे. मॅडम, तुमच्याकडे जे काही कुलदेवी किंवा कुलदेवता आपण ज्या म्हणतो त्यांची तुम्ही उपासना करा थोडीशी आणि त्याला सांगा की कुठल्याही परिस्थितीत तुझं कॉन्फिडन्स वाढवायला पाहिजे. तर त्याच्या हातात माणिक घातला आणि प्रसादमध्ये डबल डी जर का केला तर त्याला नक्कीच फायदा होतो. नक्कीच मानसीजी, अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे तुम्ही आणि आणखीही आम्हाला ही चर्चा पुढे नेवायला आवडलं असतं, मात्र या ठिकाणी आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. त्यामुळे जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.